सर त्रिमूर्ती पाहायला मिळतील. अगदी बडे मिया छोटे मिया तुम्हाला पाहायला मिळतात बघा आणि त्यांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्रिमूर्ती आपण पाहत आहे. कालच्या दिवसापासून आजपर्यंत खूप चांगले डिसिजन पाहायला मिळाले. ते आमच्या तीनही पंच जीवन गावण सर, सत्यवानजी काकडे सर आणि शैलेशजी चव्हाण सर या तीन पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त कामगिरी सातत्याने आपण पाहिली आहे आणि त्यांचा हा सन्मान आपण करतोय. चला स्कोरर बाकी चला माहिती पटापट काढून घ्या. चला त्यानंतर आणखी एक सन्मान आपण करतोय. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला सकाळपासून बारापाडा गावचे सुपुत्र कर्नाल विभागातील एक मराठीचा गोड आवाज चेतनजी गावण सर आपण या आपला सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहत आहे चेतन गावण सर आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया आई एकविरा इव्हेंटचे सर्व मी विनंती करतोय संदेशजी आपण सुद्धा या आपला सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण या सन्मानाचा स्वीकार करा. चला आई एकविरा इव्हेंट आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. राजेशजी पाटील आहे त्यांचा शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. त्यानंतर ज्यांनी मंडपाची व्यवस्था आपण पाहताय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी केली ते सूरजजी हातमोडे आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. सूरजजी हातमोडे. त्यानंतर ज्यांनी आम्हाला डीजे या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय ते आमचे अनिकेत भगत आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर जनरेटरची सेवा ज्यांनी आम्हाला पुरवली आहे ते आमचे चेतन गवंडे असतील आपण सुद्धा या. त्याचबरोबर कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत या परिसरातील गोड आवाज ज्या आवाजाने संपूर्ण स्पर्धा दणानून सोडल्या कुडावे गावचा गोड आवाज शेखर पाटील सरांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. जबरदस्त आवाज आपल्या वाणीतून संपूर्ण स्पर्धा दणानून सोडली. या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये कमालीचा बहारदार आवाज आपण सातत्याने पाहत असतो आणि आमचे सिनियर समालोचक जे नेहमीच आम्हाला छोट्या कलाकारांना संधी देत असतात त्यांचा देखील सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अनिकेत भगत आपण सुद्धा या आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा आपण स्वीकार करा. आत्ताच आपण पाहिलं असेल दिल्ली इथे आपण पाहिलं असेल अगदी सामाजिक सेवा असेल समाज सेवा असेल या साऱ्या गोष्टी आपण पाहत आहे. वेगवेगळी कार्यक्रम अगदी आपण पाहत असताय आणि समाज सेवा ज्या माध्यमातून केली जाते त्याची दखल घेत असताना आपण पाहत आहे. अगदी आपण पाहिलं तर सर्वांचे लाडके अण्णा विद्यमान सरपंच पळसपे ग्रामपंचायत चंद्रकांतजी भोईर सर्वांचे लाडके अण्णा यांना मात्र डॉक्टर की पदवी आपण पाहता इथे बहाल केली गेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अण्णांचं स्वागत करूया आणि अण्णांना पुढच्या अगदी भावी कालखंडासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. त्यानंतर सन्माननीय रमेशजी भोईर असतील साहेबांना विनंती आपण या आपला सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. रमेशजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करतोय.
चला त्यानंतर आमचे पळसपे ग्रामपंचायतीचे कर्मचारी भाऊ बैकर साहेब असतील, त्यांचा सन्मान आपण करूया. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर अनंतजी हातमोडे आपण पाहत आहे. पळसपे ग्रामपंचायत कर्मचारी, आपणाला सुद्धा विनंती असेल आपण या अनंतजी हातमोडे आपला सुद्धा सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. जय श्या, आपण जय श्या. त्यानंतर आपण पाहत आहे बघा अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल अगदी सोशल वर्कर, समाजसेवा आपण पाहत असतो आणि ती पदवी जी डॉक्टर की पदवी आपण पाहत आहे ही सहसा आपण पाहिलं तर कधी कुणाला मिळत नाही, परंतु याची दखल घेतली गेली अगदी दिल्लीमधून आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि त्यांच्या माध्यमातून दिले गेलेला हा अवॉर्ड आपण पाहत आहे. आपल्या सर्वांच्या लडक्यांना यांना डॉक्टर की पदवी आपण पाहत आहे, ती बहाल केली गेलेली आहे. पुन्हा एकदा आपण अण्णांना खूप सारे शुभेच्छा देऊयात आणि जाऊया आपण लगेच आता प्राइज डिस्ट्रीब्युशन बक्षीस समारंभाकडे. चला, मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलच्या सामन्याचा सामनावीर 35 धावांचा पल्ला गाठत असताना अगदी जर आपण पाहिलं असेल शेवटपर्यंत मैदानावर पाय रोवून राहिला आणि शेवटच्या बॉलवर 1 मध्ये 5 ची गरज होती, षटकार मारला, परंतु 10 मध्ये 18 धावा जमवत असताना या मॅचला फिनिश केलाय. ते नाव आहे प्रवीण मोकल आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूया सज्जनजी वारके साहेब आणि राजनजी वारके हे दोन बंधू आहेत, त्यांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते हे दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल. अगदी आपण पाहताय प्रवीण मोकल, अगदी आपण पाहताय भारतीय सेवेमध्ये सुद्धा आपण पाहिलं, आर्मी मध्ये असताना आपण पाहताय अगदी प्रवीणजी मोकल यांना आपण पाहताय एक भारत मातेच्या रक्षणासाठी बरीच वर्ष कालखंड खर्च करताना आपण पाहताय आणि पारगाव टेनिस क्रिकेट साठी सुद्धा एक जबरदस्त खेळ त्यांचा सातत्यानं राहिलाय. प्रवीण मोकल ठरतायत या मेगा फायनलच्या सामन्याचे सामनावीर. मयुरा ज्वेलर्स आणि त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आणि ट्रॉफी दिली जाते. चला जाऊया आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे. प्रथम असेल उत्कृष्ट फिल्डर. उत्कृष्ट फिल्डर हे नामांकन दिलं जाईल, त्याच्यासाठी आपण पाहत आहे शूज आपण पाहताय द केक हाऊस आमची कुंजन ठाकूर यांनी आम्हाला दिलेत. ट्रॉफी आपण पाहताय कैलासवासी प्रदीप कान्हा भोईर यांच्या स्मरणार्थ आमचे प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला दिले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि नामांकन देण्यासाठी आपण विनंती करूया सन्माननीय दिनेश दादा बेडेकर यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभास्ते हे पारितोषिक दिलं जाईल. खेळाडू आहे बेस्ट बिल्डर ऑफ द टूर्नामेंट मोरया पळसपे टीम, मोरया ट्रॉफीचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव आहे श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. खेळाडूचं नाव सिद्धेश पाटील. कारण कालच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणाला जी हिट केली आणि त्या हिट नंतर तो सामना जिंकला गेला आणि तोच ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर सिद्धेश पाटील. शूज आणि
शूज आणि आपण पाहत आहे उत्कृष्ट ट्रॉफी दिली जाते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ही सुद्धा आपण पारितोषिक देतोय। ही ट्रॉफी सुद्धा आपण पाहू शकाल। कैलासवासी आमच्या स्वस्तिक जगदीश भोईर यांच्या स्मरणार्थ आम्हाला दिलेले आहे। स्वप्नील भोईर यांच्या माध्यमातून शूज कुंजन ठाकूर आणि या ज्यानं 4 मॅच 4 विकेट खूप चांगली गोलंदाजी करताना पूर्णपणे आपण पाहू शकाल स्पर्धेमध्ये आपलं प्रभुत्व निर्माण केले। परंतु नामांकन देण्यासाठी विनंती करूया आमचे सन्माननीय सुदामजी ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण या स्वप्नील भोईर आपण या स्वप्नीलजी भोईर या आपण आपल्या शुभास्ते पारितोषिक दिलं जाईल। 4 मॅच 4 विकेट कुंजन ठाकूर आपण सुद्धा या। आज पूर्ण दिवसामध्ये ज्या संघानं आज खेळ गाजवलाय आपल्या नावाचा डंका भिवंडी मधून आपण इथे काचपर्यंत पोहोचलो ते खेळाडूचं नाव आहे 4 मॅच 4 विकेट रोहित पाटील ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज। आज पूर्णपणे सामने गोलंदाजीच्या जोरावर जिंकले या संघानं। कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला 1 बॉल 1 ची गरज, त्यानंतर आलेला डॉट बॉल आणि त्यानंतर मग सेमीफायनलचं तिकीट मिळालंय। उत्कृष्ट गोलंदाज दूरवरचा प्रवास केलाय वडगड टीमनं आणि मिळालाय रोहित पाटीलला उत्कृष्ट गोलंदाज। त्यानंतर आपण देऊया पुढचं वैयक्तिक पारितोषिक असेल उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कैलासवासी देवेश गजानन भगत यांच्या स्मरणार्थ आणि शूज आपण पाहतोय कुंजन ठाकूर द केक हाऊस आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूया श्रीकांतजी पवार यांना विनंती करतो आपण या श्रीकांत पवार। तब्बल या स्पर्धेमध्ये 29 बॉल 72 धावा नाव आहे श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा मिस्टर 360 कुणाल तारेकर। कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ आपण पाहिलाय। कुणाल तारेकर ठरला या स्पर्धेचा आपण पाहत आहे उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। या कुणाल आपण बरीच वर्ष आपण पाहिलं असेल पारगाव टीम अव्वल स्थानी होता, परंतु गेल्या या वर्षामध्ये मागच्या आणि या वर्षामध्ये थोडासा प्रवास खराब सुरू होता, परंतु मोरिया ट्रॉफी गणपती बाप्पा अगदी पावला आणि इथून मात्र चॅम्पियन ठरलाय। परंतु वडगड संघाने सुद्धा काय जबरदस्त खेळ साकार केलाय। म्हणजे जरी रनर बसला ना बाबू तरी वडगड संघाने सर्वांची मनं जिंकली आहेत आजच्या या गोलंदाजीनं आणि बॅटिंगनं। चला आपण जाऊया चला आपण ऐवा कॅच ऐवा कॅच आणि त्याचं लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत। चला तिथे घ्या टॉस बॉक्स मध्ये घ्या आपण चला नामांकन देण्यासाठी आपण विनंती करूया ऐवा कॅच आणि त्याचा लकी ड्रॉ ओपन केला जाईल। मी सकारामजी बेडेकर आणि सुनील पाटील बक्षिसे घ्यायला क्या बात है।
चला आपण देऊया ऐवा कॅच आणि लकी ड्रॉ. चला चिठ्ठी आपण ओपन करतोय. टॉवर फॅन कूलर त्याला दिलं जाईल. नाव कोणाचं निघालंय? नाव आहे किरण भोईर. लवकर ये रे बक्षीस घ्यायला. अरे लवकर आला का? स्टेजवर आला हा बक्षीस घ्यायला. आईवा कॅचवाला आला यो आईवा. लकी ड्रॉचे मानकरी ठरलेत किरण भोईर. चला टॉवर फॅन कूलर दिलं जात आहे. किरण खुश आहे. किरण ताप चला त्यानंतर आपण जाऊया लकी ड्रॉ. चला लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत आणि लकी ड्रॉ ओपन करण्यासाठी आपण विनंती करूया ज्यांनी आम्हाला बायसिकल पुरस्कृत केली या स्पर्धेसाठी ते आमचे भूषणजी महालकर यांना विनंती करतोय आपण या. भूषण दादा महालकर आपण या. आपल्या शुभ हस्ते लकी ड्रॉ ओपन केला जाईल. स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते आपण देणार आहोत. चला नाव आपण कोणाचं निघते पाहूया. या भूषण महालकर आपल्या शुभ हस्ते आपण देतोय. लकी ड्रॉ कोणाचं नाव निघतंय? रुही राजू ठाणगे. चला भूषण दादा महालकर यांच्या शुभ हस्ते आपण ही बायसिकल देणार आहोत. राजू ठाणगे रुही हिच्या नावाने चिठ्ठी होती आणि आपण पाहताय. थँक्यू भूषण दादा. आपण सायकल पुरस्कृत रनर अप असेल. भव्य दिव्य अशी ट्रॉफी आम्हाला रनर अप ची दिली आहे. ते आमचे किशोरजी ठाणगे कुणाल ठाणगे असतील. त्यानंतर चला सेकंड प्राइज उत्कृष्ट ट्रॉफी देण्यासाठी मी किशोरजी ठाणगे यांना विनंती करतो आपण या. अरे आवाज कमी करा तुमचा. चला किशोरजी ठाणगे आपण या. किशोरजी ठाणगे ज्याने आम्हाला ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केली आहे. चला वरती आपण टॉस बॉक्स मध्ये एकदा जोरदार होऊन जाऊ देत. प्रवेश 11 गावदेवी वडगर संघासाठी भिवंडी तालुक्यातील संघ दर्जेदार काम अगदी आज त्यांचा पाहायला मिळालाय आणि मोर्या ट्रॉफीचा ठरलाय रनर अप संघ. एकदा जोरदार टाळ्या वडगर टीम साठी. उत्कृष्ट ट्रॉफी वडगर टीमला इथे पुरस्कृत केली जाते किशोरजी ठाणगे यांच्या शुभ हस्ते आणि ठरतायत या स्पर्धेचे रनर अप द्वितीय क्रमांक. राहुल बाईकर. चला त्यानंतर देऊया आपण मालिकावीर मोर्या ट्रॉफीचा मान ऑफ द सिरीज मालिकावीर जी ट्रॉफी आपण पाहताय आम्हाला दिलेली आहे.
किशोरजी ढाणके यांच्या माध्यमातून आणि जी बायसिकल आपण पाहत आहे आम्हाला पुरस्कृत केली आहे ध्रुवांश राकेश पाटील यांच्या माध्यमातून मालिकावीरची सायकल आम्हाला दिलेली आहे. चला नामांकन देण्यासाठी आपण विनंती करूया. राकेशजी पाटील आपण या. राकेश पाटील, नामदेवजी पाटील आपण सुद्धा या. नामदेवजी पाटील आणि राकेश पाटील आपण या. आपल्या शुभ हस्ते सिरीज दिलं जात आहे. मंगेश पाटील आपण सुद्धा या. रमेशजी पाटील, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. बत्तीस बॉल 89 रन्सनी या स्पर्धेमध्ये लीड करताना आपण ज्याला पाहिलंय नाव आहे कोण आहे? श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचा, ज्याने कालच्या दिवसामध्ये 50 धावा जमुनी स्पर्धेला अगदी आपण पाहतोय मालिकावीर ठरतोय प्रवीण मोकल आर्मी मॅन. प्रवीण ठरलाय मालिकावीर. 32 बॉल 89. काल ज्या वेळेला टीमला गरज होती टार्गेट मोठं होतं आणि ते मोठं टार्गेट चेस करताना एकाकी झुंज त्याने दिली, एकाकी किल्ला लढवलाय आणि त्यानंतर मग बघा भूषणने त्याला खांद्यावर घेतलाय. श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव सर्वे सर्वा भूषण पाटील. बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. काय म्हणाल प्रवीणजी, मालिकावीर मिळालाय, कसं वाटतंय? प्रथमतः मी आयोजकांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला इथे खेळायची संधी दिली आणि एक सांगू इच्छितो की ही आम्ही लगातार 25 टुर्नामेंट हरलेलो आहोत आणि 26वी टुर्नामेंट आहे ती आम्ही फायनल मारले. त्याच्यामुळे मी आमच्या संघाचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी फुल सपोर्ट दिला आणि सर्वांनी 100% एफर्ट दाखवला. नक्कीच, कारण बघा ज्या वेळेला संघ फॉर्म मध्ये असतो ना त्यावेळेला पाठीराखे बरेच असतात. इन्फॉर्म कधी कधी जेव्हा बाळपास सुरू होतं ना बरेचसे प्रेक्षक सोडून जातात, इंटरेस्ट सुद्धा कमी होतात. परंतु श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव हे नाव गेले मला वाटतं 5 ते 6 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त असेल. एकंदरीत इंटरेस्ट कधी कमीच झाला नाही. 25 वेळा हरलं, प्रयत्न सोडला नाही आणि 26व्या प्रयत्नांना त्यांना यश मिळालंय. हे यश होतं. एकंदरीत आपण पाहतोय प्रवीण काय म्हणाल? शेवटचा बॉल काल सुद्धा आपण पाहिलं 50 धावांची इनिंग, मॅच थोडीशी कठीण होती आणि आज 1 बॉल 5 ची गरज. स्ट्राईक आपल्याकडे आपण ठेवली, स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स आपण दाखवला. काय म्हणाल त्या बॉल बद्दल आणि त्या सिच्युएशन बद्दल? शेवटचा बॉल टाकण्या अगोदर जो याला आपला आतिश म्हात्रे याला मी रनआउट केला तर ती माझी एक चुकी झालेली, पण तरी पण मी माझ्या अंगावर घेतली मॅच आणि मी संघाला दाखवून दिला की जो शेवटपर्यंत मी मारणारच आणि मी मारून दाखवला. आणि त्याच्याने मी संघाला विजेता पटकावून दिलं, कारण त्याच्यात आमच्या संघाचाही 100% मोलाचा वाटा होता. कारण त्यांना माहिती होतं की प्रवीण दादा आहे तर काही ना काहीतरी हे करणारच आणि त्याच याच्यात मी शेवटच्या बॉलात षटकार मारून आपल्या संघाला विजयी केला. येस, नक्कीच, कॉंग्रॅच्युलेशन प्रवीण मोकल. मालिकावीर ठरला या स्पर्धेचा मोरया 11. बऱ्याच वर्षानंतर ही भली मोठी स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेचा मालिकावीर आर्मी मॅन प्रवीण मोकल. त्यानंतर असेल बघा चॅम्पियन इज द चॅम्पियन श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. आणि पारितोषिक देण्यासाठी आपण विनंती करूया सन्माननीय आपण पाहत आहे पळसपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्यांना आता डॉक्टर के पुरस्कार प्रदान प्राप्त केलाय. आपण पाहत आहे ते आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल पारगाव टीमला प्रथम पारितोषिक. चला या त्यानंतर सर्व मान्यवर पाहायला मिळतात. सर्वांना विनंती आहे भूषण दादा मालकर आपण या. चला या सर्वजण सज्जनजी वारके असतील, विनयदादा बेडेकर, राजेंद्र वारके, आमचे श्रीकांत पवार असतील, किशोरजी ठाणगे असतील, भाऊ बैकर यांना आपण पाहू शकाल. या सर्वजण आपण या. चॅम्पियन इज द चॅम्पियन जो जीता वही सिकंदर श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम. मोर येईल पळसपे या स्पर्धेचा ठरलाय प्रथम पारितोषिक विजेता संघ.